वेलकम टू ब्राईट जेन एज्युकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 पाठ नुकतेच अभ्यासले. या पुढचा पाठ अर्थात रेशीम बंध डॉक्टर यू.म. पठाण हे लेखक आहेत या पाठाचे. आता या पाठामध्ये नेमकं काय सांगितलंय तर रेशीम बंध एक असा बंध, एक असा बॉन्ड, एक असे संबंध जे गतकाळाशी काहीतरी एक ज्याचा काहीतरी एक कोड इंटरकनेक्शन आहे किंवा एक जुळणी वेगळी. आणि या पाठामध्ये ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय की उत्तर रात्र असेल, पहाट असेल, सकाळ असेल, या तिन्ही प्रहारांचं एक रम्य वर्णन त्यांनी या पाठाच्या माध्यमातून प्रस्तुत केलेलं आहे. आता कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी आपले संबंध असतात, मग तो निसर्ग असू दे, पुस्तक असू दे, संगीत असू दे अथवा काही असू दे. आता या पाठामध्ये त्या लेखकांना काय भावलंय तर वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याविषयीची एक आत्मिक ओढ आहे किंबहुना जे आकर्षण आहे ते लेखकांना जास्त या ठिकाणी भावलेलं आहे. आणि म्हणून या नात्यालाच, या बंधालाच लेखकाने जे नाव दिलंय ते म्हणजेच रेशीम बंध. आणि अशा आशयाचा एक अशा वस्तुपाठाचा हा एक पाठ म्हणजे अर्थात प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेतो. कारण रेशीम बंध हे एक गतकाळाचे आहेत, परंतु त्यामध्ये सुद्धा त्याच भावनेचा ओलावा आजही आहे असंच लेखक या ठिकाणी सांगू इच्छितात. आता या पाठामध्ये कुठले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते म्हणजे स्वमतातले. आपण प्रत्येक वेळेला स्वमतावरतीच का फोकस करतो, कारण स्वमताचा प्रश्न हा तुमच्या अनुषंगाने लिहायचा असतो आणि ते बोर्डामध्ये हमखास येतात. म्हणून आपण पुस्तकातली जे स्वाध्यायकृतीमधले जे स्वमत आहेत किंवा जे प्रश्न आहेत, ऑब्जेक्टिव्ह जे विकल्पाचे प्रश्न आहेत ते तुम्ही लिहू शकता, त्याची खात्रीच आहे. परंतु स्वमताचे प्रश्न असेल की ज्यामध्ये कुठलाही मार्क न जाण्यासाठी आपण या प्रश्नाचा या ठिकाणी सराव करून घेतो. त्यातला पहिला प्रश्न म्हणजेच मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम ऋजू स्नेहबंधामुळे तर नाही. या विधानासंबंधी तुमचे मत लिहा. आता या ठिकाणी लेखकाने प्रश्न विचारलाय, प्रश्न पडलाय त्याला की निसर्गाची जी ओढ आहे युगाने युग म्हणजे मगाशी मी म्हटलं की जे गतकाळापासूनचे जे संबंध आहेत ते आदिम ऋजू स्नेहबंधामुळे तर नाहीत ना, अशी शक्यता लेखकाला वाटते. म्हणून त्याचं एक स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. माणसाची निसर्गाबद्दलची जी ओढ आहे ती एक वेगळी आहे. म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येकासाठीच उत्तर रात्र ही वेगळी भासते, प्रत्येकासाठी पहाट वेगळी असते. म्हणजे आपण एक साध्या भाषेत म्हणतो की रात्रीचे जे कोण जागतात ते नाईट आउल्स म्हणजे घुबडं असतात आणि सकाळचे असतात ते चिमण्या असतात. त्यामुळे काही लोक असेही असतात की ज्यांना रात्र प्रिय वाटते आणि काहींना दिवस प्रिय वाटतो. त्यातलं लेखकाला जे वाटतं ते म्हणजे उत्तर रात्र. आता उत्तर रात्र म्हणजेच काय तर जो मधला जो एक काळ असतो पहाट होण्यापूर्वीचा, ती म्हणजे उत्तर रात्र, एक साधारण 4 वाजताच आहे. आता यामध्ये तुम्हाला जे लिहायचं आहे ते म्हणजे तुम्ही लिहू शकता की उत्तर रात्र ही प्रत्येकासाठी वेगळी असते. लेखकासाठी असणारी जी उत्तर रात्र आहे ती लेखकाला फार प्रिय आहे. म्हणून आठवणींचा जे गाठोड आहे किंवा जो स्मृतींचा एक जो खजिना आहे तो लेखकाला फक्त उत्तर रात्री हवाहवासा वाटतो किंवा उत्तर रात्री त्याला भावतो. म्हणून युगानुयुगापासून जी काही ओढ त्याला राहिली आहे ती लेखकाला उत्तर रात्री त्याला सापडते. किंवा आपण ज्या बोलतो की गतकाळाच्या ज्या कुठल्या पाऊल खूण आहेत त्या लेखकाला उत्तर रात्री सापडतात. हे तुम्ही साध्या भाषेत तुम्ही लिहू शकता. पुढे तुम्ही काय लिहिणार तर आदिम आणि ऋजू स्नेहबंध. आदिम म्हणजे काय तर खूप पूर्वीपासूनचे, आणि ऋजू म्हणजे काय तर ज्याच्याविषयी एक ओढ आहे किंवा जो एक आत्मिक ओढ आहे ते. आणि हे जे स्नेहबंध आहेत या स्नेहबंधाची जी ओढ आहे ती सगळी ही निसर्गामुळेच प्राप्त झाली आहे. कारण पाठामध्ये तुम्ही जर बघाल, पाठ वाचाल तर त्यामध्ये फक्त वृक्ष असेल, वेली असेल, फुले, पाखरे जे आपण स्क्रीनवरती दिसत आहेत शब्द, त्यांच्याविषयी ही आत्मिक ओढ आहे. आणि लेखक फक्त त्याच एका निसर्गाभोवती स्वतःचं एक चित्रण उभं करतो, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःची एक नाळ निसर्गाशी जोडून घेतो. म्हणून लेखकाला रेशीम बंध हा कशाशी असेल तर तो निसर्गाशी आहे असंच या स्वमतातनं, या प्रश्नातनं अधोरेखित होतं. तुम्ही लिहू शकता शेवटी, उत्तराच्या शेवटी की लेखकाशी असणारी नाळ ही फक्त निसर्गाच्या भोवती फिरते, निसर्गाशी जोडलेली आहे. म्हणून लेखकाला असलेले जे काही प्रिय म्हणजे एक त्याची जी उत्तर रात्र आहे किंबहुना जो आठवणींचा जो खजिना आहे तो उत्तर रात्री त्याला सापडतो. आणि
लेखकाचं जे काही मर्म आहे ते निसर्गात त्यांनी शोधलंय, याच आशयाचा हा केंद्रबिंदू लेखकाचा मानता येईल आपल्याला. या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न म्हणजेच निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात स्पष्ट करा. हे अगदी सोपं आहे, हे तुम्ही सहजतेने लिहू शकता. आणि हा प्रश्न बोर्डामध्ये येतो कारण हा तुमच्या अभिव्यक्तीचा प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्ही आणि निसर्ग आणि मानव या दोन केंद्रबिंदूंना केंद्रस्थानी ठेवून तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे आपण आणि निसर्ग हे कोण आहोत, तर निसर्ग हा देव आहे, तो देवदूत आहे. आपलं जे आजचं अस्तित्व आहे ते निसर्गामुळे आपल्याला मिळालेलं आहे. हा देह हा सुद्धा निसर्गामुळेच आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे आपली आणि निसर्गाशी एक वेगळी नाळ जुळली आहे. आणि हे रेशीम बंध आपले आणि निसर्गाचे आहेत, जे हिरवाईचे आहेत, जे चैतन्याचे आहेत, जे नवतारुण्याचे आहेत. असं तुम्ही एक वेगळ्या उदाहरणाद्वारे तुम्ही मांडू शकता की निसर्गामध्ये एक वेगळी जादू आहे, ती एक वेगळी जादुई दुनिया आहे, किंबहुना ती एक वेगळी किमया आहे. निसर्गाचा महिमा अगाध आहे आणि या अगाध महिम्यामध्ये आपलं जे अस्तित्व आहे हे फार छोटं आहे. आणि त्यामुळे निसर्ग हाच आपल्यासाठी देव आहे, तोच ईश्वर आहे. आणि निसर्गाशी आपलं असलेलं नातं हे अविभाज्य आहे, ते आपण कधीच विभाजन त्याचं करू शकत नाही. किंबहुना ते अतूट नातं आहे, जे आपण कधीच तोडू शकत नाही. कारण पाणी मिळतं तेच निसर्गातनं, वारा मिळतो तोच निसर्गातनं. आणि माती, आपला देह ही सुद्धा माती आहे. आपण जन्माला सुद्धा एका मायेच्या पोटीच आपला जन्म होणार आणि जाताना सुद्धा मातीतच, निसर्गामध्येच आपण सामावणार आहोत. हाच एक आशय या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे तुम्ही शेवटी उत्तराच्या शेवटी 2 मार्कांचं उत्तर आहे, त्यामुळे फार न लिहिता अगदी वेळेनुसार तुम्हाला टाइम लावून उत्तर लिहायचे बोर्डामध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे निसर्ग आणि मानव यांचा परस्पर संबंध व्यक्त करताना निसर्ग हा देवदूत आहे आणि या चैतन्याप्रती आपली असलेली आत्मिक ओढ ही अनन्यसाधारण आहे. या शब्दात तुम्ही तुमच्या उत्तराचा शेवट तुम्ही करू शकता. यापुढे आपण या पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वाक्प्रचार. आता वाक्प्रचाराकडे वळण्यापूर्वी वाक्प्रचार म्हणजे काय, तर इथे तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि तो अर्थ लिहून वाक्याचा, त्या अर्थाचा उपयोग, जी फ्रेज दिली आहे त्याचा उपयोग तुम्हाला वाक्यात करायचा आहे. पहिला त्यातला कुठला आहे, तो म्हणजे मन समेवर येणे. आता मन समेवर येणे म्हणजे काय, तर आपलं मन एकरूप होणे, आपलं मन एकाग्र होणे. त्यामुळे मन एकरूप होणे हा त्याचा अर्थ आहे. कधी कधी तुम्हाला असंही विचारलं जाईल की वाक्याचा केवळ अर्थ लिहा, आणि कधी कधी तुम्हाला असंही विचारलं जाईल की वाक्याचा अर्थ लिहून तुम्ही वाक्यात उपयोग करा. त्यामुळे कुठलंही जरी वाक्य आलं तरी वाक्याचा अर्थ माहीत असणं हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून आपण हे वाक्प्रचार या ठिकाणी घेतलेत. या पुढचा जो वाक्प्रचार आहे तो म्हणजे साखर झोपेत असणे. आता साखर झोपेत म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्ती साखर झोपेत असते पहाटे. साखर झोपेत असणे म्हणजेच गाढ झोपेत असणे. आपण जे निद्रावस्थेत असतो, जे गाढ झोपेमध्ये असतो, तर आपल्या मराठीमध्ये साखर झोपेत असणे या अर्थी सुद्धा आपण संबोधलं जातं. म्हणून साखर झोपेत असणे म्हणजेच गाढ झोपेत असणे असा त्याचा अर्थ प्रकट होतो. तर आपण या ठिकाणी स्वमताचे जे काही 2 प्रश्न, 2-2 4 मार्कांचे प्रश्न, जे मी त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं, आणि वाक्प्रचाराचे काही प्रश्न, असे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतले जे महत्त्वाचे आहेत बोर्डाच्या दृष्टिकोनातनं. येणारे काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्याकरणाच्या भागामध्ये घेणारच आहोत. त्यापूर्वी आपण या ठिकाणी ह्याचा काही पाठाचा जो काही परिचय घेतला तो, आणि हे स्वमत आणि वाक्प्रचाराचे प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यापुढे वळूयात पुढच्या पाठाकडे.